श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ महिना संपून पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता या अमावस्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे. म्हणजेच साधारण 7 वाजता या अमावस्येचा प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. आणि म्हणून उदयतिथीनुसार उद्या 14 जुलैला ही ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहेत. या अमावस्येचे जे काही स्नान, दान, उपाय, सेवा या सर्व काही आपल्याला उद्या 14 जुलैलाच या ज्येष्ठ अमावस्येला करायच्या आहेत. प्राचीन शास्त्रानुसार अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव आहे. म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी या तिथीचे फार महत्त्व आहे. आणि ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच ही अमावस्यासुद्धा आपल्या पितरांनाच समर्पित असते. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांची आठवण करणे, त्यांच्यासाठी श्राद्ध करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी बरेचसे लोक आपल्या पितरांच्या शांतीसाठी हवन, ब्राह्मण भोजन ह्या काही पवित्र गोष्टी करतात. यासोबतच दान आणि दक्षिणासुद्धा देतात. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्या घराला पितृदोष लागलेला आहे, तर अशा घरातील व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींनी या ज्येष्ठ अमावस्येला व्रत करून जर पितरांची पूजा केली तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये पितृदोष असेल किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष सांगितलेलं असेल तर तुम्ही ही एक सेवा नक्की करून पहा. मनासारखे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. अमावस्येचा दिवस म्हणजे प्रत्येक महिन्याची शेवट या अमावस्या तिथीने होते. आणि म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येतेच. आणि प्रत्येक अमावस्येचं धार्मिक महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अमावस्या ही तिथी म्हणजेच महिन्यातील हा एक असा दिवस आहे, या दिवशी नकारात्मकता, इडापिडा, दरिद्रता, शत्रुत्रास दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या घरातील मुलांसाठी काही उपाय जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, संकट हे दूर होतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू. मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन सोन्यासारखे दिवस येतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून उतरून टाकायची आहेत, हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. सकाळी करणार असेल तर सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर संध्याकाळी करणार असेल तर सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आता हा उपाय कोणत्या मुलांसाठी करायचा आहे तर जी मुलं 6 महिन्याच्या वरती झालेली आहेत,
ज्या मुलांना 6 महिने पूर्ण झालेले आहेत, तर त्या पुढच्या वयाच्या मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच घरांमध्ये आपल्या घरात जी मुलं असतात ना, त्या मुलांची अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढली जाते. दृष्ट काढल्याने नक्की काय होतं, तर बघा, जर आपल्या मुलांना बाहेरची नजरबाधा झालेली असेल, आपल्या मुलांना एखाद्या व्यक्तीची वाईट नजर लागलेली असेल, तर आपल्या मुलांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. जसे की मुलं सतत किरकिर करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही. आणि जर नजरबाधा झालेली असेल तर असंही होतं की आपल्या मुलांचं मन जे असतं ना, ते अभ्यासात लागत नाही. मुलं जो काही अभ्यास करतात तर ते सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही आणि म्हणून त्यांना हवं तसं यश मिळत नाही. तसेच जर मोठी मुलं असेल तर त्यांनासुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. म्हणून आपल्या मुलांची नजरबाधा ही दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. हा उपाय काढल्याने नक्कीच मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या घरातली मुलं ही काही कामानिमित्त घरातून बाहेर पडतात, तर त्यांच्यावर कोणतेही संकट किंवा अडचणी या येऊ नये यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. आता उपाय हा खूप साधा आणि सोपा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आई किंवा वडील कोणीही आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. तर उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ, तसेच थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहेत आणि एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे. दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. दोन्ही हातामध्ये एक एक तुरटीचा खडा, थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ असेल तर उत्तम, नसेल तर बारीक मीठसुद्धा घेऊ शकता. यानंतर काय करायचं आहे, आपल्या हाताच्या दोन्ही मुठी ज्या आहेत तर त्या बंद करायच्या आहे आणि यानंतर आपल्या मुलांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो, त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा या वस्तू आपल्या मुलांवरून वळवून घ्यायच्या आहेत. आणि या वस्तू ओवाळण्याच्या अगोदर तुम्हाला गॅसवरती लोखंडी तवा हा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. आता वस्तू उतरल्यानंतरनं जो गॅसवरती आपण तवा ठेवला आहे, तर त्या गरम तव्यावरती ह्या वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आणि तिथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. 5 मिनिटं, म्हणजे ज्यापर्यंत ह्या वस्तू जळत नाही तोपर्यंत गॅस हा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. आणि वस्तू जळाल्यानंतरनं त्या वस्तूंची जी काही राख तयार होईल, जो काही अंगारा तयार होईल, तो आपल्या मुलांच्या कपडावर लावायचा आहे. आता या वस्तू तुम्ही उतरवून घेतल्यानंतर आपल्या मुलांना नजर लागलेली होती का नाही हे कसं ओळखायचं? जेव्हा तुम्ही या वस्तू तव्यावरती टाकता तेव्हा त्या वस्तू जळाल्यानंतरनं त्याचा दुर्गंध येत नाही. आणि तिथेच जर या वस्तू तव्यावरती टाकल्यानंतरनं त्याचा दुर्गंध आला तर आपल्या मुलांना नक्कीच दृष्ट म्हणजे नजरबाधा ही झालेली आहे. आणि म्हणून हा प्रत्येकाने उपाय जो आहे तर तो नक्की करा. उपाय करत असताना मुलांना चुकूनही दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही अशा पद्धतीने बसवा. दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते, म्हणून ती दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवू शकतात. आणि जेव्हा तुम्ही मुलांची दृष्ट काढणार आहे तेव्हा तुम्हाला मी एक मंत्र सांगते, तर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर मंत्र असा आहे, दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची, नात्या गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ काताळाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची, स्त्री पुरुषांची, घरातल्यांची, दारातल्यांची, पारोशा केराची दृष्ट दूर हो, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जर हे म्हणणं शक्य नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी आहे.
त्यामुळे तुम्ही नक्की करा. जर हा उपाय करणं तुम्हाला शक्य नसेल, या वस्तू तुम्हाला भेटल्याच नाही, तुरटी नाही, मोहरी नाही, तर मग काय करायचं? आपल्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे. झेंडूचं घ्या, कुठलंही तुम्ही फूल घेऊ शकता. एक फूल घ्यायचं आहे आणि एक लोटा जल घ्यायचा आहे आणि फक्त या 2 वस्तू तुम्हाला आपल्या मुलांवरून 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहेत. ते कसं? तर उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यायचं आहे आणि 7 फेरे पूर्ण करायचे आहेत आणि ते केल्यानंतर ते पाणी घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. ते फूलसुद्धा घेऊन जायचं आहे आणि घराबाहेर नेऊन टाकायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता. हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर अशावेळी मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.